नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 33 छातीमध्ये कटोरी ब्लाऊज बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला सांगते, यूट्यूब चॅनल आहे आपलं ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट अशा असतात का आपण ब्लाऊजची साईज कशावरून ओळखायची. एकतर तुम्ही थंबनेल चेक करा किंवा तुम्ही टायटल चेक करा, त्याच्यावरून नक्की तुमच्या लक्षात येईल का हा ब्लाऊज कोणता आहे. आणि हे जरी नाही समजलं तर मी स्टार्टिंगला सांगतेच का मी कोणत्या ब्लाऊजची कटिंग करते, तर त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. कस्टमरची जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये आपण उंची टाकणार. तर आता कस्टमरने मापाला ब्लाऊज दिलाय, आपण चेक करू त्यांच्या ब्लाऊजवरून का त्यांना किती उंची लागते. तर खूप कमी आहे, याच्यामध्ये आपण उंचीत बदल करणार. पण मी तुम्हाला अगोदर सांगते का आपण उंची चेक करताना कशी घेतली पाहिजे. शोल्डरला मी घट्ट पकडले आणि खालच्या साईडला आपल्याला थोडंसं ताण द्यायचं आहे. 12.5 इंच आहे. तर आपण शिवून 13ची जरी झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण उंची घेऊ, म्हणजे ब्लाऊज घातल्याच्या नंतर पण व्यवस्थित वाटतो आणि आपल्याला पण छानच वाटतं आणि कस्टमरला पण छानच दिसतो. तर अगोदर एक सारखी लाईन आखून घेते. आता व्हिडिओ एकदम सविस्तर सांगते, कुठेही व्हिडिओ फास्ट करत नाही. जे मी कटिंग करताना शूट होतं तेच मी डायरेक्ट टाकते. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची थिअरी लक्षात येऊन जाईल. 13 इंच शिवून आपल्याला ब्लाऊज लागतो, तर आपण 14 इंचावर एक मार्किंग करू. शोल्डर घ्यायचे आपल्याला 5.5 इंच. आता शोल्डर 33ला 5.5 का घेतलं, कारण कस्टमरचा गळा छोटा आहे पाठीमागचा, तर मग मी 5.5 इंच शोल्डर घेतले. ज्या वेळेस डीप नेक असतो त्यावेळेस शोल्डरमध्ये कमी होऊन जातं. मुंड्यासाठी आपल्याला 5 इंच टाकायचे. 5 इंच ठेवले. तसंच आपण एक लाईन आखून घ्यायची. आता 33चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. अशा पद्धतीने मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले चौथा भाग कसा काढायचा. जवळजवळ 8.25 इंच आले. 33चा चौथा भाग 8.25 इंच आले आणि 2 इंच आपला शिलाई मार्जिन. आता आपण अर्धा इंच पाठीमागे येणार. कमोंड्यामध्ये मग चोन पडत नाही पाठीमागच्या बाजूनी आणि फ्रंटला पण आकार व्यवस्थित येऊन जातो. अर्धा इंच किंवा अर्धा इंचापेक्षा नॉर्मल कमी जरी आलं, समजा एवढं जरी माप घेतलं, हे जे पट्टी दिसते एवढा, तरी पण चालते. कंपल्सरी आपण 1.5 इंच आणि 1 इंचावर आपण एक मार्किंग करायची. नंतर आपण आकार देऊन घेऊ. ज्या गोष्टी समजत नाही त्या गोष्टीची कमेंट करा. आता मी तुम्हाला दाखवते. 10 इंच आले, तर खाली आपण 10 इंचावर एक मार्किंग करू आणि तसेच 1.5 इंचावर एक मार्किंग करू. इथपासून मी पाठीमागं 1.5 इंच घेतले. ही झाली आपली शिलाई मार्जिन. आता आपण 2.25 इंच गळा घ्यायचा आहे. 2 इंच किंवा 2.25 घेतला तरी पण चालते. आणि कस्टमरचा छोटा गळा आहे पाठीमागचा, तर आपण परत एकदा चेक करू, कारण हा ब्लाऊज माझ्याकडे शिवलेला नाही आहे कस्टमरने. खूप छोटा गळा असणार. 5 इंच आपण गळा घेऊ, बघू शकतात. आता वरती 2.25 घेतले, तर खाली आपण थोडंसं 2.25 वर जरी घेतलं ना, तरी पण गळा आपला थोडासा व्यवस्थित गोल येऊन जाईल आणि कस्टमरला घालण्यासाठी पण छानच येईल. अशा पद्धतीने आपण मार्किंग केली. आता आपण ब्लाऊजची कटिंग करू. आता आपल्याला हा भाग जो आहे तसं आपण पहिला पलटी देऊ कपड्याला आणि आपण जो पाठीचा भाग कट केला तो असंच टाकून घेऊ. आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे. कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. थोडंसं प्रेस करा, म्हणजे काही मार्किंग आपली लक्षात येऊन जाईल जे आपण बॅकसाठी केलेली.
आता हे मी उचलून घेतले. आता 1.5 इंचावर एक मार्किंग आपण केली, जी आपली शिलाई मार्जिन झाली वरती पण आपण 1.5 इंचावर मार्किंग करू आणि ही लाईन आपल्याला पूर्ण जॉईंट करून घ्यायची बरोबर. आता 2.25 इंच गळ्यासाठी घेतलेलं. गळ्यासाठी तर फ्रंट गळा पण आपण 6 इंचाचाच घेऊ, जास्त पण नको आहे, कारण कस्टमरचं म्हणणं होतं गळा आपल्याला फ्रंटचा कमी लागतोय, तर मग 6 इंचाचा घेऊयात. आणि नंतर आपण याला आकार देऊन घेऊ. कटिंग करताना गोल आकार व्यवस्थित येऊन जातो. आता ही फ्रंट आपण एक लाईन म्हणजे आपण अर्धा इंचावर याला आकार देऊन घ्यायचा आहे. पाठीमागचा हा 1.5 इंचावर होता आणि हा अर्धा इंचावर, दोन्ही याच्यामधला फरक बघू शकतात, एकदम परफेक्ट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कंपल्सरी आपल्याला इकडच्या बाजूनी 2.25 वर एक मार्किंग केली, इकडं आपण 2 इंचावर एक मार्किंग केली. आता ही लाईन आपण सरळ सरळ आखून घ्यायची आणि नंतर याला हलकासा याला क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. कंपल्सरी लक्षात ठेवा, ही आपली उंचीची लाईन होती आणि हे आपण उंची कमी पडू नये म्हणून अर्धा इंच किंवा पाऊण इंच हे कंपल्सरी घ्या. जर ज्यांनी घेणार नाही त्यांचा फ्रंट भाग फिटिंगच्या वेळेला कमी पडून जातो. आता 5 ते पावणे 5 इंच आपण कटोरी घेऊ. कटोरीसाठी घ्या. ही लाईन आपल्याला पाठीमागच्या लाईनपासून 2.5 इंचावर घ्यायची असते. 2.5 इंचावर एक मार्किंग केलं. ही लाईन आपण सरळ आखून घेऊ आणि नंतर मग आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर खूप कमी वेळामध्ये आपण कटोरी ब्लाऊज हा कटिंग करू शकतात किंवा आकार देऊ शकतात. कटोरी ब्लाऊज काढण्याचं अवघड काहीच नाही आहे. जेवढं तुम्ही कटिंग करता तेवढं तुमच्या परफेक्ट असं लक्षात येऊन जाईल आणि तुम्ही कोणतीही साईज असू द्या बिनधास्त कटिंग करता. आता आपण क्रॉस पट्टी लगेच बाजूला करू. आता बघू शकतात आपण 33 मध्ये इथं लिहिते म्हणजे लक्षात राहील तुमच्या. ते साईजमध्ये आपण ब्लाऊज कटिंग झाली. आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णच माहिती सांगते. आपण कटोरी वाढवताना काय लक्षात घेतलं पाहिजे किंवा परफेक्ट ही कटोरी कशी बसली पाहिजे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही खास पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला एका मापावरून तुम्हाला अनेक माप काढायला एकदम सोपे पडून जातील. आता जिथे ॲडजस्ट होते आपण कापड वाचवायचं करायचं, कारण आपल्याला कधी पण कोणत्या याला जास्त लागू शकतं. तर नॉर्मल आपण तिरकी कटोरी ठेवली, नॉर्मल ठेवली, जास्त नाही ठेवली. जसं कटोरीचं माप आहे त्यानुसार आपण याला कटिंग करू, आखून घेऊ. आता आखून झाल्याच्या नंतर बदल कोणते कोणते करायचे ही गोष्ट लक्षात घ्या. आता हा आकार मी इथं नॉर्मल देऊन टाकलाय. आता याचा जो मधला पॉईंट येतो तो आपल्याला इथं द्यायचा आहे. आता दोन्ही बाजू 1 इंचाने आपल्याला जास्त घ्यायच्यात. जसं मी तुम्हाला दाखवते, ही बाजू 1 इंचाने आणि ही पण बाजू 1 इंचाने बघू शकतात. आणि हा आकार पण आपल्याला 1 इंचाने, हे 1च इंचाचं माप लक्षात जरी ठेवलं ना तर एकदम परफेक्ट अशी तुमची कटोरी येऊन जाते. आपण थोडंसं बाहेर काढले, जेवढं शिवण्यासाठी लागतं कटोरीसाठी, इथं गळ्यासाठी तेवढं बाहेर काढले. शिवण्यासाठी जेवढं लागतं पॉईंट तेवढंच घ्या, जास्त घेऊ नका. इथं त्याच्यापेक्षा थोडा अर्धा इंच जास्त घ्या आणि आकार देताना व्यवस्थित आकार द्या. ज्या वेळेस आपला हा गळा येईल तर त्यावेळेला तो एकदम गोल आणि व्यवस्थित येईल. ह्याच गळ्यामुळं आपल्याला कटोरीला एकदम गोल आकार येऊन जातो फ्रंट भागात. ती गोष्ट लक्षात आली पाहिजे. अशा पद्धतीने याला आकार आलाय. नंतर हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे.
तर बघू शकतात आपण 33 साईजमध्ये आपली ही कटोरी काढून झाली खूप सुंदर पद्धतीने। आता कपडा मी बाजूला करते। अशी झाली आपली कटोरी। तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट करा। आता आपल्याला टक्स घेताना काय करायचं आहे, 1.25 इंच इकडच्या बाजूने घ्या, 1.25 इंच इकडच्या बाजूने घ्या। तुम्ही 1.5 इंच जरी घेतलं तरी ठीक आहे, काही हरकत नाही। 3 इंच आपला हा टक्स झाला। नंतर हा पॉइंट आपण इथे घेऊ आणि हा पॉइंट आपण इथे घेऊ। अशा पद्धतीने ही कटोरी झाल्याच्या नंतर कशी दिसते मी तुम्हाला ते पण दाखवते। एवढे सुंदर आणि अजिबात गळाबिळा उतरणार नाही किंवा मग फ्रंट भाग हा व्यवस्थित बसते। अशा पद्धतीने ही कटोरी आली। तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा। आता आपण बघणार आहोत बाही, म्हणजे तुमचा ब्लाऊज हा पूर्ण कंप्लीट होऊन जातोय पूर्णच। अगोदर आपल्याला घडी टाकताना काय करायचं, आपल्याला लक्षात ठेवायचं का आपल्याला बाही किती आहे। तर कस्टमरचा मी पुन्हा एकदा ब्लाऊज